हॅलो एव्हरीवन. तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या बेरोजगार सिबलिंग या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ आर्डिनो युनो. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण चालू करू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्डिनोचे बेसिक्स बघणार आहोत. पुन्हा आर्डिनो म्हणजे काय, पुन्हा आर्डिनो बोर्डाचा ओव्हरव्ह्यू, त्यानंतर आर्डिनो युनो कसा वर्क करतो, त्यामध्ये आपण प्रोग्रामिंग कसं करू शकतो, पुन्हा जो ऑर्डिनो बोर्ड आहे त्यासाठी काय काय पॉवर रिक्वायरमेंट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. आणि पुन्हा आपण पुढे नवीन नवीन प्रोजेक्ट्सचे यावरती आर्डिनोशी रिलेटेड अपलोड करणार आहोत. तर त्यासाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. What is the Arduino Uno? The Arduino Uno is the open source microcontroller board based on the Atmega 328P chip. It's designed to help beginners and hobbyists build electronics projects quickly without needing deep engineering knowledge. Great for learning programming, sensors and physical computing concepts. तर Arduino Uno हा एक ओपन सोर्स मायक्रोकंट्रोलर बोर्ड आहे जो की ॲटमेगा 328P चिपवरती बेस्ड आहे. जो हा बोर्ड आहे आर्डिनो तो बिगिनर्स यूज करतात इलेक्ट्रॉनिकचे प्रोजेक्ट्स फास्टमध्ये बनवण्यासाठी विदाउट एनी इंजिनिअरिंग ॲडव्हान्स नॉलेज. सो दिस बोर्ड इज ग्रेट फॉर लर्निंग प्रोग्रॅमिंग. जी सी प्रोग्रॅमिंग आहे किंवा C++ प्रोग्रॅमिंग आहे ते शिकण्यासाठी हा बोर्ड उत्तम आहे, शिकून ते अप्लाय करण्यासाठी, ज्यातून आपण सेन्सरचे कनेक्शन्स, फिजिकल कम्प्युटिंग कन्सेप्ट्स या बोर्ड थ्रू आपण क्लिअर करू शकतो. तर पुढचा पॉईंट आहे बोर्ड ओव्हरव्ह्यू. तर आर्डिनो युनोमध्ये टोटल 0 to 30पर्यंत डिजिटल पिन्स असतात, जे की 14 डिजिटल पिन्स असतात, ज्या की यूज केले जातात यूज फॉर रीडिंग स्विचेस और कंट्रोलिंग LEDs, रिले अँड मोटर्स. सम पिन्स सपोर्ट PWM फॉर ॲनालॉग लाईट आउटपुट. तर ज्या डिजिटल पिन्स आहेत त्या रीडिंग स्विचेस और कंट्रोलिंग LEDs कंट्रोल करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. LEDs, रिलेज आणि मोटर्स त्यातल्या काही पिन आहेत त्या PWMलाही सपोर्ट करतात. सम पिन्स सपोर्ट PWM फॉर ॲनालॉग लाईट आउटपुट. सो यू नो PWM मीन्स व्हॉट. द PWM म्हणजे पल्स विथ मॉड्युलेशन असतं, जे की आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲनालॉग इनपुट्स. तर ॲनालॉग इनपुट्सच्या पिना A0 to A5 अशा 6 पिना असतात, जे की वॅरिंग व्होल्टेज आहे ते रीड करतं फ्रॉम सेन्सर्स, टेम्परेचर, लाईट, पोटेन्शिओमीटर ॲज व्हॅल्यू फ्रॉम 0 to 1023. जे की समजा सेन्सर आहे तर जे काही सेन्सर्स आहेत टेम्परेचर, लाईट, पोटेन्शिओमीटर ते जे व्हॅल्यू देणार आहेत आपल्याला, ते व्हॅल्यू आपल्या व्हॅरी होणारे असतात, जे की 0 to 1023पर्यंत त्या व्हॅल्यू व्हॅरी होतात, त्या फिक्स नसतात. तर त्या व्हॅल्यू रीड करण्यासाठी आपण ॲनालॉग इनपुटच्या पिन्स यूज करतो. त्यानंतर पॉवर पिन्स. द पॉवर पिन्स प्रोव्हाइड 5 volt or 3.3 volt and multiple ground pin to power sensors and modules safely from the board. तर ज्या पॉवर पिन्स आहेत त्या आपण यूज करतो, जे की त्या पॉवर पिन थ्रू आपण सेन्सर्सला पॉवर्स देऊ शकतो. पुन्हा जे काय मॉड्यूल्स आहेत त्यांना एकदम सेफली आपण पॉवर देऊ शकतो. सो देन USB पोर्ट connects to your computer to upload code via the Arduino IDE and provides 5 volt power while connected. तर USB पोर्टचा आपण शक्यतो जास्तीत जास्त यूज आपण जो काय आपण कोड लिहिलेला आहे, जो काय प्रोग्राम लिहिलेला आहे, तो प्रोग्राम आपण बोर्डमध्ये इन्सर्ट करण्यासाठी किंवा बोर्डमध्ये अपलोड करण्यासाठी या पिनचा यूज करतो. तसेच USB पोर्ट थ्रू आपण जे आर्डिनोला आहे तो पॉवर सप्लायही देऊ शकतो. त्यानंतर पॉवर जॅक. यूज अन एक्सटर्नल ॲडॅप्टर 7 volt to 12 volt when your project needs more power than USB supply. तर पॉवर जॅकचा आपण यूज तेव्हा करतो जेव्हा आपल्याला USB पोर्टला सोडून आणि एक्स्ट्रा पॉवर पाहिजे असते, त्यावेळी आपण पॉवर जॅकचा वापर करतो. किंवा जेव्हा आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पोर्टेबल असेल किंवा जिथं लॅपटॉपची गरज नाही,
लॅपटॉपची गरज नाही की त्या अशा ठिकाणी आपण पॉवर जॅकचा यूज करू शकतो आपला आर्डिनो बोर्ड रन करण्यासाठी. देन सेट बटन रिस्टार्ट द रनिंग प्रोग्राम इन्स्टंटली, हँडी फॉर टेस्टिंग अँड डिबगिंग ड्युरिंग डेव्हलपमेंट. जर आपण प्रोग्राम करत असलो आपण प्रोग्राम बोर्डमध्ये अपलोड केला आणि काही टेक्निकल इश्यू आले तर तो बोर्ड आपण रिसेट करून पुन्हा प्रोग्राम अपलोड करून आणि ॲज इट इज पहिल्यापासून ते स्टार्ट करू शकतो. त्यानंतर आहे ICSP हेडर, लो लेवल प्रोग्रामिंग अँड SPI कनेक्शन्स फॉर ॲडव्हान्स फर्मवेअर फ्लॅशिंग और कम्युनिकेटिंग विथ सर्टन मॉड्यूल्स. तर ही गोष्ट आत्ताच आपल्याला लागणार नाही. आपण पुढे याचा वापर डिटेलमध्ये आपण पुढे याचा वापर बघू किंवा डिटेलमध्ये याचा पुढे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. तर या पॉईंटबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये बघू. पुढचा पॉईंट आहे हाऊ द आर्डिनो युनो वर्क्स. The Arduino Uno reads inputs from sensors, buttons and turn them into outputs like LED, motors, serial data. Code uploaded to the Atmega 328P runs on the board and interact with the physical world in real time. तर Arduino Uno वर्क कसा करतो. स्टार्टिंगला आपण Arduino Unoला जर सेन्सर जोडला तर जो काही सेन्सर आपल्याला व्हॅल्यू देणार आहे ते व्हॅल्यू एक तर ॲनालॉगमध्ये असते जी की त्याची व्हॅल्यू व्हॅरी होत असते 0 to 1023. सो ती व्हॅरी होणारी व्हॅल्यू आहे ती आपला जो आर्डिनो बोर्ड आहे तो रीड करतो. रीड केल्यानंतर त्यामधून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशनला आउटपुटमध्ये कन्वर्ट करतो आणि आपल्याला आउटपुटला LED, मोटर, सिरियल डाटा यासारख्या आउटपुटला आपल्याला आउटपुट भेटतं. सो नेक्स्ट पॉईंट आहे प्रोग्रामिंग द आर्डिनो युनो. यूज द आर्डिनो IDE with the simplified C or C++ language. A typical sketch has two core functions, setup and loop. तर आर्डिनो युनोमध्ये प्रोग्रामिंग करण्यासाठी किंवा आर्डिनो युनो जो बोर्ड आहे त्यामध्ये जो आपल्याला प्रोग्राम अपलोड करायचा आहे तर तो अपलोड करण्यासाठी आपण आर्डिनो IDEचा यूज करतो. आर्डिनो IDE ही इट इज ॲन इंटरफेस. तो एक असं सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण प्रोग्राम लिहून तो आपण आर्डिनो युनोमध्ये अपलोड करू शकतो. जो काय आपण प्रोग्राम लिहिणार आहे तो C किंवा C++ या लँग्वेजमध्ये असतो किंवा C किंवा C++ ही लँग्वेज आपण यूज करतो प्रोग्राम लिहिण्यासाठी. त्यानंतर जे काय आता आर्डिनो IDE कसं इन्स्टॉल करायची तो त्याचा वापर कसा करायचा तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पुढचा पॉईंट आहे पॉवर ऑप्शन्स. पॉवर ऑप्शन्समध्ये आपण मगाशीच बघितलेलं आहे की किंवा लॅपटॉपमधनं 5 वोल्ट देऊन पण आर्डिनो बोर्ड चालू शकतो हे आपण मगाशीच बघितलेलं. सो त्यानंतर DC पॉवर जॅक जे की आपण 7 ते 12 वोल्ट ॲडॅप्टरचा यूज करून आपण आपल्या आर्डिनो बोर्डला पॉवर देऊ शकतो. देन Vin किंवा बॅटरी. तर बॅटरीचाही यूज करून आपण आपल्या जो काय आर्डिनो बोर्ड आहे त्याला पॉवर देऊन आपण त्याचा यूज करू शकतो किंवा ते बोर्ड आपण पोर्टेबलसाठी यूज करतो किंवा बॅटरीचा यूज करून. त्यानंतर हे काही कॉमन प्रोजेक्ट्स आहेत जे की सिंपल आहेत आणि तुम्ही स्वतः आर्डिनो बोर्डवरती करू शकता. फर्स्ट आहे तो LED ब्लिंकिंग आहे. त्यानंतर टेम्परेचर अँड ह्युमिडिटी मॉनिटर. त्यानंतर लाईन फॉलोइंग रोबोट, motion activated alarm, simple IoT projects. Then you can start from LED blinking. It is a very simple project and it is a very easy. आणि जे काही याचं टेम्पलेट आहे ते आर्डिनो IDE आहे त्या आर्डिनो IDE मध्ये ऑलरेडी याचं टेम्पलेट आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त ऑन आणि ऑफचं जे टायमिंग आहे तेवढंच तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे आणि कोड ॲज इट इज आर्डिनोमध्ये अपलोड करायचं आहे. तर तसं झाल्याने तुम्हाला आउटपुटला LED ब्लिंक होताना दिसेल. त्यानंतर हे थोडं ॲडव्हान्समध्ये आहे तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मॉनिटर, त्यानंतर लाईन फॉलोइंग रोबोट, मोशन ॲक्टिवेटेड अलार्म, देन सिम्पल IoT प्रोजेक्ट्स. तर हे आपण सगळे प्रोजेक्ट नंतर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ओके, सो
Inputs and outputs work with sensor and actuator to connect ideas. Then start simple. तर आपण begin with an LED's blink to learn basics. Okay, then literate. Build small projects, then expand and refine. पहिल्यांदा आपण छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं असतं. छोट्यापासून स्टार्ट करू आपण, त्यानंतर हळूहळू आपण पुढे जाऊ. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जे काय बाकीचे पॉईंट राहिलेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणारच आहोत. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आपण याकिंदाही चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच ट्राय करू. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.